काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। रवी भवनाच्या नूतनीकरणावर 95 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत, पण मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करतायत। ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। रवी भवन गरीबखाना नाही, बहुतांश मंत्री रवी भवनमध्ये राहत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर हे मंत्री आहे जे 5 स्टार हॉटेलमध्ये राहत आहेत। बघा, प्रताप सरनाईक हॉटेल रेडियन्स ब्लू मध्ये राहत आहेत, गणेश नाईक देखील त्याच हॉटेलमध्ये आहेत आणि दत्तात्रय भरणे देखील त्याच हॉटेलमध्ये वास्तवास आहेत। शिवाय पंकजा मुंडे, भरत गोगावले आणि योगेश कदम हे मंत्री देखील हॉटेल रेडियन्स ब्लू मध्येच राहत आहेत। नितेश राणे सेंट्रल पॉइंट हॉटेल या ठिकाणी राहत आहेत, तर मंगल प्रभात लोढा आणि माणिकराव कोकाटे हॉटेल रेडियन्स ब्लू मध्ये राहत आहेत। रवी भवनवर जवळपास 95 कोटी रुपये खर्च केले गेलेले आहेत। एकीकडे सरकार म्हणतं आमच्या तिजोरीत पैसे नाहीत, विकासाला पैसे नाहीत, आणि एकीकडे त्याच्यावर खर्च करून रवी भवनवर हे सगळ्या महागड्या पंचतारिक हॉटेलमध्ये हे सगळे राहतात आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करायला यांना अधिकार दिलेले नाहीत। एकीकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाही, एकीकडे बेरोजगारांना नोकऱ्या द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाहीत, एकीकडे महागाई कमी करण्याचं कुठलं धोरण यांच्याजवळ नाही, उलट जनतेवर टॅक्स लावतात आणि त्या पैशाची उधळपट्टी करायचं काम हे करतात आहे। आणि म्हणून उद्या सभागृहात हा विषय आम्ही मांडू आणि सरकारला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। तर असं वाटतं की बहुतांश मंत्री रवी भवनमध्येच राहत आहेत आणि रवी भवन बिलकुल गरीबखाना नाही आहे आणि नाना भवनची काही तक्रार असेल आणि काही रवी भवनमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू।